हे जे डबल पोळं बांधलंय हे पूर्ण मधाचंच आहे सगळं, पण हे काढायचं, कारण हे जर काढलं नाही आपण तर ते इन्स्पेक्ट करायला आपल्याला त्रास होतो. जसं आपण बघितलं एकत्र बांधल्यामुळे हे अर्ध तुटलं आणि हे अर्ध राहिलं, कारण आपण गॅप व्यवस्थित ठेवली नव्हती, त्यामुळे त्यांनी डबल पोळी बांधली. आता ही गॅप व्यवस्थित ठेवली तर हे असं युजली होत नाही. तर आपण यातल्या माशा काढू, ते पोळं कापायचं आहे, ते पोळं तसंच ठेवू, आता त्यांना राहू दे तेवढं, आणि हा मध आपण आपल्यासाठी काढून घेऊया. आता बघा केवढा छान मध आहे हा. आणि दुसरं म्हणजे हा जो आहे हा सील्डमध्ये, सील्ड मध म्हणजे हा बघा, हा सगळा सील्डमध्ये. सील्ड मध म्हणजे काय की ज्याच्यामध्ये 20% कमी मॉइश्चर आहे असा मध हा आहे, आणि हा खाण्याच्या लायकीचा मध असतो किंवा खाणेबल मध असतो. दुसरा जो अनसील्ड असतो, जो हा आता अनसील्ड आहेत सगळे, यातला मध युजली खायचा नाही. हो, माशा काढू आपण त्यातला.